बातमी आहे चंद्रपुरामधून। चंद्रपुरामध्ये बालाजी हॉस्पिटलमध्ये एक तोडफोडची घटना घडली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप रत्नपारखी यांच्या मृत्यूनंतर संतप्त कुटुंबियांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केलेली पाहायला मिळते। रत्नपारखी यांना 5 दिवसांपूर्वी हार्ट अटॅक आला होता। हॉस्पिटलमध्ये उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज करण्यात आला, मात्र पुन्हा एकदा त्रास सुरू झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता रत्नपारखी यांचा मृत्यू झाला। त्यामुळे डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत रत्नपारखी कुटुंबियांनी तोडफोड केल्याचं पाहायला मिळतंय। या प्रकरणी आता पोलिसात तक्रार दाखल केलेली आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी हगवण्यांचा जेसीबी जप्त केला होता, मात्र हा जेसीबी पुन्हा हगवण्यांकडे आले असल्यानं आता संशय व्यक्त केला जातोय। तक्रारदार प्रशांत येळवंडे यांच्याकडून जप्त केलेला जेसीबी हगवण्यांकडे कसा काय आला याचा शोध आता म्हाळुंगे पोलिसांकडून घेतला जातोय। ज्या गोडाऊनमध्ये हा जेसीबी होता त्या मालकाकडे आता संशयाची सुई आहे। मंगळवारी शशांक आणि लता हगवण्यांचा म्हाळुंगे पोलीस ताबा घेणार आहेत। त्यांना अटक केल्यावर होणाऱ्या चौकशीमध्ये याचा खुलासा होऊ शकतो, अशी माहिती आता म्हाळुंगे पोलिसांकडून दिलेली आहे। या पुण्यातल्या हगवणे प्रकरणानंतर फॉर्च्युनरकडे पाहण्याचा काही लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे। अशामध्येच करमाळ्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते अतुल खुपसे यांनी त्यांच्या फॉर्च्युनरवर लिहिलेल्या मजकुरामुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली। त्यामुळे ही महागडी आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी गाडी सध्या काहीशा वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे। कुटुंबामुळे बदनाम झालेली फॉर्च्युनर जिथं जिथं आम्ही कार्यालयात जाऊ, वेगवेगळ्या गावाला जाऊ, ज्या ज्या ठिकाणी एखाद्या हॉटेलवर जरी उतरलं तरी विचारलं जातं की फॉर्च्युनर तुमची आहे का सासऱ्याची आहे, सासऱ्याकडून घेतली का बळजबरीनं सासऱ्याकडून घेतली का तुम्हाला दिली। म्हणजे फॉर्च्युनर गाडीला बदनाम केलेलं आहे हे हगवणे कुटुंबामुळं। म्हणून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला आपण मुली दिली, कष्टकऱ्याच्या पोरांना मुली दिल्या तर मुलींचं जीवन इथून पुढे सुखकर होईल आणि हगवण्यासारखी प्रकरणं होणार नाही। तशी तर मी मोठ्या घरची राणी आहे, मात्र बदनाम केलं मला हगवणे यांनी। मी फॉर्च्युनर, माझा रुबाबच वेगळा, हगवणे कुटुंबामुळे नाव ठेवू लागले गाव सगळा। अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतलंय, पण हगवण्यामुळे फॉर्च्युनर जातीला लोकांनी धू धू धुतलंय। पुढे घेऊया वेगवान बातम्यांचा आढावा। राज्याच्या किनारपट्टी प्रदेशामध्ये उद्यापासून पुन्हा एकदा येलो अलर्ट दिलेला आहे। बुधवारपासून राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये पाऊस कमी झालाय। आता 4 जूनपासून बंगळुरूसह राज्याच्या काही भागात पाऊस पुन्हा वाढेल असा हवामान खात्यानं अंदाज वर्तवलेला आहे। पुढचे 4 दिवस पुण्यात पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। शहराच्या काही भागात आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। शहरात गेल्या 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं काल पुन्हा एकदा हजेरी लावली। सततच्या पावसामुळे टेमघर धरण साठ्यामध्ये किंचित वाढ झाली आहे। सातारा जिल्ह्यात 80% शेतकऱ्यांनी मशागतीची कामं रखडली आहेत। ऐन मशागतीच्या मे महिन्यातच मुसळधार पाऊस बरसलाय, त्यामुळे शिवारामध्ये पाणीच पाणी झालंय। त्यामुळे शेतकरी आता हवालदिल झाल्याचं पाहायला मिळतंय। यंदा मे महिन्यात देशभरात मुसळधार पाऊस झाला। या पावसामुळे नवीन उच्चांक निर्माण झालाय। देशभरातील मार्च ते मे या 3 महिन्यांची सरासरी पहिल्याच 42% जास्त पाऊस झालाय। त्यामुळे आता जून महिन्यात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे। सोन्याची वाटचाल पुन्हा प्रतितोळा 1 लाखाकडे सुरू झाली आहे। 24 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 97,700 रुपये आहे। तज्ज्ञांच्या मते वाढत्या व्यावसायिक
आणि राजकीय तणावामुळे गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतायत। डॉक्टर रेड्डीज आणि वनसोर्स कंपनीला भारतात वजन कमी करण्याच्या औषधांची विक्री करण्यावर दिल्ली हायकोर्टाने स्थगिती दिली आहे। डॅनिश औषध कंपनी नोवो नॉर्डिक्सच्या मधुमेह आणि स्थूलपणावरील औषध सेमाग्लुटाईडशी संबंधित पेटंट वादात दिल्ली हायकोर्टाने हा निकाल दिलाय। महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने झेप्टोचा धारावीतील परवाना निलंबित केलाय। एफडीएनं धारावीतल्या झेप्टोच्या गोदामावर अचानक छापा टाकला। यावेळी मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली, त्यामुळे ही कारवाई करण्यात आलेली आहे। कोल्हापुरात कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू झालाय। सीपीआर रुग्णालयामध्ये गेल्या 4 दिवसांपासून या महिलेवर उपचार सुरू होते। कोरोनामुळे जिल्ह्यातला हा पहिलाच मृत्यू आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। राज्यभरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आता पुण्यामध्ये सापडले आहेत। राज्यात गेल्या 24 तासात 65 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे। 65 रुग्णांपैकी सर्वाधिक 25 रुग्ण हे पुण्यातले आहेत, अशी माहिती मिळते। मुंबई, पिंपरी चिंचवड सह इतर ठिकाणी संसर्गात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। चीन जगातला सगळ्यात मोठा कर्ज वसूल करणारा देश बनला आहे। जगातल्या 150 देश चीनच्या कर्जाच्या विळख्यात सापडलेले आहेत। विकसनशील देशांवर चीनचं एकूण 94 लाख कोटींचं कर्ज आहे। भारताचा बुद्धिबळपटू गुकेशनं मॅग्नस कार्लसनवर मात केली आहे। नॉर्वे चेस 2025च्या साखळी सामन्यात गुकेशनं पराक्रम केलाय। गुकेशकडून झालेल्या पराभवामुळे कार्लसन वैतागला आणि टेबलावर बुक्का मारला। क्लासिकल चेसमध्ये कार्लसनचा दुर्मिळ पराभव झालाय। 4 तासांनंतर 62व्या चालीमध्ये कार्लसननं पराभव मान्य केलेला आहे। अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची 2020 मध्येच हत्या झाली आहे। त्याची जागा एका बहुरूपीनं म्हणजेच क्लोननं घेतली आहे, असा आता अजब दावा करण्यात आलेला आहे। असा विचित्र दावा अजून कुणी नाही तर अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलाय। जो बायडन यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या सिद्धांताची पोस्ट ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केली होती। आता बातमी आहे अहिल्यानगरवासियांची चिंता वाढवणारी, कारण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 2 कोरोना बाधित रुग्ण आढळलेले आहेत। एकावर शहराच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर दुसऱ्या रुग्णाला उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आलेलं आहे। कोविड रुग्ण आढळून आल्यानं जिल्हा रुग्णालयामध्ये अतिदक्षता विभागात 10 बेड राखीव ठेवलेले आहेत। आता त्याचबरोबर उपाययोजना म्हणून प्रत्येक गावानंच सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे। आपण पाहायला मिळतोय की कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी वाढताना दिसून येत आहेत, अनेक जिल्ह्यामध्ये वाढताना दिसून येत आहेत। पुन्हा घेऊया वेगवान बातम्यांचा आढावा। मोदी कॅनडामध्ये होणाऱ्या G7 परिषदेमध्ये सहभागी होण्याची शक्यता कमी आहे, कारण 15 ते 17 जून दरम्यान होणाऱ्या G7 परिषदेचं कॅनडाकडून अद्याप कोणतंही अधिकृत आमंत्रण आलेलं नाहीये। त्यामुळे गेल्या 6 वर्षात पहिल्यांदाच मोदी G7 परिषदेत सहभागी होणार नसल्याचं समोर आलंय। लाडकी योजनेवरून ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मतं मिळवण्यासाठी लाडकी बहिणींच्या अर्जाची छाननी केली नाही, त्यामुळे अर्थ खात्यामध्ये घोटाळा झालाय, म्हणून अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता राऊतांनी केली आहे। मंत्री नरहरी झिरवळ यांचा साधेपणा पुन्हा एकदा समोर आलेला आहे। झिरवळांनी ताफा थांबवत नांदेडच्या इस्लामपूर येथे एका साध्या कटिंगच्या दुकानावर दाढी केली आहे। मंत्री नरहरी झिरवळ आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत।
किनवट तालुक्यामध्ये शेतकरी मेळावा आणि एका लग्न समारंभास त्यांनी हजेरी लावली. सुनील तटकरे यांनी केलेल्या भरत गोगावलेंच्या नॅपकिन नकलीचा शिंदे सेनेने आमदार महेंद्र दळवींनी चांगलाच समाचार घेतलाय. आगामी काळातील निवडणुका महायुती म्हणून लढणार आहोत, परंतु सुनील तटकरे सारख्या महाभागांचा कुठेच लवलेश राहणार नाही असंही दळवी म्हणालेत. मी चक्रम माणूस, घराला आग लावायलाही कमी करणार नाही असा इशाराच मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेला आहे. विरोधकांना दिलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल विट्सच्या लिलाव प्रक्रियेमध्ये गैरव्यवहार झाल्याचा दावा विरोधकांनी केला होता. आता त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून शिरसाटांनी संतापल्याचं पाहायला मिळतंय. मालेगावात शिक्षण संस्थेत घोटाळा प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी अनिल देशमुखांनी केली आहे. शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघातच 100 पेक्षा जास्त बोगस शिक्षकांची भरती झाली, याची चौकशी व्हावी असंही अनिल देशमुख म्हणाले आहेत. तर अनेक अल्पसंख्याक शाळेत घोटाळे सुरू असल्याचा दावा सुद्धा देशमुखांनी केलाय. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्य सरकारकडून प्रभागांची रचना करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून या आठवड्यात प्रभाग रचनेची माहिती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली जाण्याची शक्यता आहे. राज्यातल्या लाखो अपात्र लाडक्या बहिणींवर कुठली कायदेशीर कारवाई होणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी याबाबत स्पष्ट घोषणा केली आहे. लाडकी बहीण योजनेतील अपात्र महिलांची अनेक प्रकरणं समोर येत आहेत. आता या योजनेमध्ये अनेक चुका झाल्या आहेत अशी कबुली अजित पवारांनी दिली आहे. राज्य सरकारनं लाडक्या बहिणींच्या वार्षिक उत्पन्नाची पडताळणी सुरू केली आहे. सरकारनं लाभार्थी महिलांच्या कुटुंबियांची माहिती इन्कम टॅक्स विभागाकडून मागवली आहे. इन्कम टॅक्सकडील माहितीवरून 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लाडक्या बहिणींची संख्या 50 लाखांहून अधिक असू शकते. त्यामुळे 50 लाखांहून अधिक बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. धाराशिवमध्ये इंडक्शन खवा मशीनवर आता खवा उत्पादन करण्यासाठी टेरिफमध्ये वीज कनेक्शन द्यायला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. त्यामुळे खवा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. धाराशिवच्या भूम परिसरामध्ये दिवसाकाठी 40 ते 50 टन खव्याची निर्मिती केली जाते. शासनाच्या या निर्णयामुळे खवा उत्पादक शेतकरी आणि व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर वीज बिलात सूट मिळणार आहे. अकोल्यात औषधांचा साठा उघड्यावर फेकल्यानं सार्वजनिक आरोग्य धोक्यात आलंय. शहरातल्या डाबकी रोड परिसरामध्ये कालबाह्य औषध साठा रस्त्याच्या कडेला टाकलेला आहे. त्याची नियमाप्रमाणे विल्हेवाट का लावली नाही असा सवाल आता उपस्थित होतोय. गेल्या आठवडाभर झालेल्या पावसामुळे रत्नागिरीत तहानलेल्या गावांमध्ये धावणाऱ्या टँकरला ब्रेक लागलाय. 3 एप्रिलपासून 16 गावांमध्ये शासकीय टँकरच्या 83 फेऱ्या धावल्याची माहिती प्रशासनानं दिलेली आहे. मात्र यात घट झाल्यानं पंचायत समितीला दिलासा मिळालेला आहे. महिलांनाच नव्हे तर पुरुषांनाही आता एसटीच्या प्रवासात विशेष सवलत मिळणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी ही मोठी घोषणा केली आहे. कमी गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी या उद्देशानं लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सवलत देण्याची घोषणा यावेळी मंत्री सरनाईक यांनी केली आहे.
मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाच्या शेवटचा टप्पा सुरू करण्याचा अखेर मुहूर्त ठरलेला आहे। येत्या 5 जूनला समृद्धीचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते मुंबई सुरू होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या टप्प्याचं लोकार्पण करणार आहेत। 5 जूनला इगतपुरीमध्ये शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होणार आहे। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता 235 विमानांची ये-जा होणार आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी याबाबत हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग यांना पहिलं पत्र लिहिलं होतं। पीक अवर्समध्ये 15 अतिरिक्त सिव्हिल फ्लाईट स्लॉट्सला मंजुरी देण्यात आलेली आहे। माझगाव ते रत्नागिरी लवकरात लवकर रोरो सेवा सुरू करणार अशी घोषणा मंत्री नितेश राणेंनी आता केलेली आहे। येत्या गणेशोत्सवापर्यंत मांडवा आणि माझगाव इथून रोरो सेवा सुरू होईल असं ते म्हणाले। माझगाव ते रत्नागिरीपर्यंत 3 तासात तर मालवण विजयदुर्गपर्यंत तब्बल 4.5 ते 4.5 तासात पोहोचता येणार आहे। रायपूरवरून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला एका भयानक क्षणाचा सामना करावा लागलेला आहे। धुळीच्या वादळामुळे पायलटला लँडिंग थांबवावं लागलंय। वाऱ्याचा वेग ताशी 80 किमी होता। हवेत फिरल्यानंतर हवामान स्वच्छ झाल्यावर विमान सुरक्षितपणे खाली उतरलं। पोलंडच्या व्होल्नट कंपनीनं एअरबाईक तयार केली आहे। ही एअरबाईक 200 किलोमीटर प्रति ताशी वेगानं उडू शकते। एअरबाईकमध्ये जेट प्रोपल्शन आणि स्टेबिलायझेशन सिस्टीम आहे। सध्या कंपनीनं एअरबाईकची सविस्तर माहिती अद्याप उघड केलेली नाहीये। माऊलींच्या आषाढी पायी वारी सोहळ्याच्या रथासाठी 4 बैलांच्या जोडीची निवड करण्यात आलेली आहे। या बैलजोडीची आळंदीतून पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आलेली आहे। माऊलींच्या पालखी रथाला सारथीचा मान आळंदीच्या भोंडरे पाटलांच्या बैलजोडीलाही मिळाला। तुमच्या खिशातली 500ची नोट बनावट नाहीये ना, ह्याची काळजी घ्या। हे पुन्हा एकदा तपासून पहा, कारण आता बाजारामध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट झालेला पाहायला मिळतोय। मात्र बनावट नोटा कशा ओळखायच्या पाहूयात सामच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये। तुमच्या खिशातील 500ची नोट बनावट। बनावट नोटांचा बाजारात सुळसुळाट। आरबीआयच्या अहवालात धक्कादायक माहिती। तुम्ही पै कमावण्यासाठी झगडता, काबाड कष्ट करता, मात्र काबाड कष्ट करून कमावलेली तुमच्या खिशातली 200 आणि 500ची नोट नकली तर नाही ना, हे एकदा आवर्जून चेक करा। कारण 200 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटांच्या संख्येत तब्बल 37% वाढ झाल्याचा धक्कादायक वास्तवच रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून समोर आले। 500च्या नकली नोटात कशी वाढ झाली ते आपण पाहूया। 2023-24 मध्ये 85,711 नकली नोटा पकडल्या। 2024-25 मध्ये 1,17,722 नकली नोटा पकडल्या। नकली नोटांच्या संख्येत 37.35% वाढ झाली आहे। आता 200च्या नकली नोटांची संख्या पाहूया। 2024-25 मध्ये तब्बल 32,600 नकली नोटा आढळून आल्यात। बनावट नोट म्हणजे फेक इंडियन करन्सी नोट, म्हणजेच FIC। कायद्यानुसार बनावट नोट बाळगणं, तिचा प्रसार करणं गुन्हा आहे। त्यामुळे बनावट नोटा निर्मिती करणारे कारखाने आणि टोळ्यांचं कंबरडं मोडण्यासाठी नोटबंदी करण्यात आली। मात्र नोटबंदीनंतर देखील बाजारात बनावट नोटा येत असल्याचं समोर आलंय। मात्र या बनावट नोटा कशा ओळखाव्यात ते पाहूया। 500च्या नोटेवर लाल किल्ल्याचं तर 200च्या नोटेवर सांची स्तूपचं चित्र असतं। नोट प्रकाशात धरल्यावर महात्मा गांधींचं चित्र आणि रक्कम स्पष्ट दिसते। नोट हलवल्यास सुरक्षा धागा एकसंध दिसतो। नोटेवर भारत आणि RBI अशी अक्षरं दिसतात। खऱ्या नोटेवरची अक्षरांची छपाई वर आल्यानं बोटांना जाणवते।
खऱ्या नोटेवर रिझर्व्ह बँकेकडून नोटेचा नंबर नमूद केलेला असतो. बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट असल्यानं प्रत्येक नोट तपासून घेणं हाच फसवणूक टाळण्याचा एकमेव उपाय आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.